नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMS 2025 गणित विषयाचे संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। पहा, अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये नक्की असतील। प्रश्न क्रमांक 1, चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? तर चौरसाची बाजू अगोदर काढावी लागेल। चौरसाची बाजू काढण्यासाठी परिमितीला 4 ने भाग देऊयात। 4 × 4 4 × 2 8, तर 12 सेंटीमीटर ही चौरसाची बाजू आलेली आहे। आणि आता आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे, तर चौरसाच्या कर्णाचं सूत्र जे आहे ते पहा, कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू, वर्गमुळात 2 गुणिले बाजू किती आहे 12 सेंटीमीटर, आणि हेच आपण कसं लिहायचंय 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर। तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर। तर अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळेल। पाहूयात पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, 6859 चे घनमूळ किती? तर हा प्रश्न आपल्याला काही सेकंदात सोडवता येईल। पहा, तर शेवटचे 3 अंक सोडून द्यायचे आणि एकक स्थानी किती आहे 9। आता कोणत्या घनसंख्येच्या एकक स्थानी 9 आहे? तर पहा, 9चा घन किती येतो? 9चा घन 729, त्यामुळे 729चं घनमूळ किती येणार आहे 9 येणार आहे। आणि 6 ही संख्या, उरलेली 6 संख्या कोणत्या 2 घनसंख्येच्या दरम्यान येते? तर पहा, 1चा घन हा 1 येतो, 2चा घन 8, तर यांच्या दरम्यान 6 ही संख्या आहे। 6च्या मागची घनसंख्या लहान 1 आहे आणि 1चं घनमूळ किती 1, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे 19। तर यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न परीक्षेमध्ये तुमचा कधीच चुकणार नाही। पाहूयात प्रश्न क्रमांक 3, 2चा घात 1/3 कंसाचा घात 3 आहे अधिक 5चा 7वा घात आणि कंसाचा घात 0 छेदामध्ये 3चा दुसरा घात आणि कंसाचा घात 1/2 आहे। तर आता हा प्रश्न सोडवायचा आहे। तर पहा, सुरुवातीला काय करावं लागेल, 2चा 1/3 गुणिले 3 अधिक 5चा 7वा घात गुणिले काय करावं लागेल, इथे सुद्धा गुणाकार होईल 7 गुणिले 0 आणि छेदामध्ये 3चा दुसरा घात गुणिले 1/2। आता हे 3 ला 3 कट होतील, 2 ला 2 कट होतील, तर इथे काय येणार पहा, 2चा पहिला घात अधिक आता 5चा 7 गुणिले 0 0च येईल आणि 5चा 0वा घात बरोबर किती येईल 1 छेदामध्ये 3चा पहिला घात। आता 2चा पहिला घात बरोबर 2च अधिक 1 आणि छेदामध्ये 3चा पहिला बरोबर 3, 2 अधिक 1 3, 3/3 आणि हा जर भागाकार केला तर किती 1 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येईल। तर या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवू शकता। यासाठी तुम्हाला घातांकाचे थोडेसे नियम माहीत असणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला हा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सोडवता येईल। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे, तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल? तर हा प्रश्न सोडवूयात आपण। तर तांबे आणि जस्त दिलेला आहे, तांबे अधिक जस्त, तर तांबे किती आहे 13 x घेऊया अधिक जस्त 7x बरोबर किती झाले 20x। आता 20x पैकी आपल्याला जस्त विचारले ना, काय विचारले जस्त, त्यामुळे 7x घेऊया आणि गुणिले 1.5 किलोग्रॅम म्हणजेच किती 1500 ग्रॅम, किती होणार आहे 1500 ग्रॅम। एक्सला एक्स कट, ठीक आहे, 20 140 पुन्हा या ठिकाणी 10 उरले, 20 100, तर आपल्याला गुणाकार करायचा आहे 7 गुणिले 75 आणि हा गुणाकार किती पहा 7 35 3 हातचे 7 49 आणि 3 52 225 ग्रॅम हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे। तर अशा पद्धतीने सहज व सोप्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवू शकता। प्रश्न क्रमांक 5, एका वृत्तचितीच्या पायाचा व्यास 14 सेंटीमीटर असून तिचे घनफळ 2618 सेमी आहे, तर वृत्तचितीची उंची किती? तर पहा, तर वृत्तचितीची उंची विचारलेली आहे आपल्याला, ठीक आहे, आपण इथे वृत्तचिती काढून घेऊयात। तर पायाचा व्यास किती आहे 14 सेमी, म्हणजे त्रिज्या किती असणार आहे? तर त्रिज्या ही 7 सेंटीमीटर असणार आहे, किती असणार आहे 7 सेंटीमीटर। उंची विचारलेली आहे आपल्याला, ही उंची, ठीक आहे। तर वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। वृत्तचितीचे घनफळ बरोबर
काय येणार आहे पाय आर वर्ग एच. पायची किंमत किती 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले एच आणि घनफळ किती दिलेलं आहे तर 2618. आता या ठिकाणी 7 ला 7 कट होतील 22 गुणिले 7 हे छेदामध्ये येतील 2618 छेदामध्ये 22 गुणिले 7 बरोबर एच. भाग देऊयात आपण या ठिकाणी 11 दुनी 22 11 दुनी 22 पुन्हा या ठिकाणी 4 राहतील 11 त्रिक 33 आणि पुन्हा 8 11 8 88. आता 2 ने देऊयात बेक बे बेक बे पुन्हा 1 उरला 92 18 119 छेद 7. 7 ने भाग देऊयात आपण आता 7 1 7 4 उरले 7 7 49 17 सेंटीमीटर. किती येईल उंची 17 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. फक्त भागाकार व्यवस्थित करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर निघून जाईल. तर अशा पद्धतीने वृत्तचितीवरती 100% एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणारच आहे. त्यामुळे वृत्तचितीचे घनफळ त्याचं सूत्र पाठ ठेवा, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आणि वृत्तचितीचे पृष्ठफळ. तर ही 3 सूत्र तुमची पाठ असणं गरजेचंच आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. एका घनाकृतीच्या पृष्ठांची संख्या 6 असून शिरोबिंदूंची संख्या 8 आहे तर त्या घनाकृतीला किती कडा असतील. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला एक सूत्र दिलेलं होतं ते म्हणजे F अधिक व्ही बरोबर E अधिक 2. तर फक्त हे सूत्र पाठ असेल तर या प्रश्नाचं उत्तर निघून जातं. तर पहा F म्हणजे पृष्ठ, पृष्ठ किती आहे 6 अधिक व्ही म्हणजे वर्टेक्स, तर वर्टेक्स किती आहेत 8 बरोबर E म्हणजे कडा, कडा किती आहेत तर काढायचे आपल्याला कडाच ठीक आहे आणि 2 6 आणि 8 किती झाले 14 E अधिक 2 2 हे अधिक आहेत ते इकडे वजा होतील 14 वजा 2 बरोबर E बरोबर किती येणार आहे E बरोबर 12. तर कडा किती असणार आहेत 12. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. अतिशय सहज व सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. तर हे सूत्र आजच पाठ करून ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच निघून जाईल. तुम्हाला कडा विचारतील किंवा शिरोबिंदू किंवा पृष्ठ तिन्हीपैकी एक संख्या तुम्हाला काढायचीच आहे लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला शिरोबिंदू विचारतील तर कधी कधी कडा विचारतील तर कधी कधी पृष्ठ विचारतील. तर तुम्हाला हे सूत्र पाठ असेल तर तुम्ही लगेच या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. पाहूयात पुढचा प्रश्न. शामरावांनी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत विकत घेतला. या व्यवहारात दलाली शेकडा 3 रुपये ठरली तर दलालाला किती दलाली दिली. तर हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. तर पहा 3,50,000 रुपयाचे काय काढायचे आहेत आपल्याला तर 3% काढायचे आहेत. छेदामध्ये काय येईल 100 2 शून्यला 2 शून्य गेले 3,500 गुणिले 3 गुणाकार करून घ्या 3 5 15 1 हातचा 3 त्रिक 9 1 10 आणि हे 2 0. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 10,500. तर एवढी रक्कम दलालाला दलाली दिलेली आहे. तर अशाच पद्धतीने भाग 1 भाग 2 मी अपलोड केलेला आहे आणि हा भाग 3 आहे. लवकरच पुढील जे 10 ते 11 भाग आहेत मी अपलोड करणार आहे. तुम्ही चॅनलसोबत राहायचं आहे, व्हिडिओ पाहायचं आहे आणि येत्या परीक्षेमध्ये गणितामध्ये 20 पैकी 20 गुण मिळवायचेच आहेत. तर गणित विषयाला 20 गुण आहेत तर 20 पैकी 20 गुण तुम्हाला घ्यायचेच आहेत. त्यामुळे काय होईल मेरिटमध्ये तुमचा नंबर लागेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.